नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज मी करणार आहे बटाटे चिप्स। तर बटाटे चिप्स कशा प्रकारे करायचे आहे ते संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा। कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आणि लाईक केलं तर मला एक आनंद मिळतो आणि प्रोत्साहन मिळतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। तर कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही अशा पद्धतीने जर बटाटे चिप्स बनवणार ना तर बटाटे चिप्स जे आहेत ते खराब होणार नाहीत, वर्षभर 2 वर्ष घरामध्ये राहणार, तसेच ते काळे सुद्धा पडणार नाही। खूप छान आणि टेस्टी असे बटाटे चिप्स बनतात। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा, खूप छान असे बटाटे चिप्स बनतात। तर मी 2 किलो बटाटे घेतलेत आणि अशा प्रकारे ते बटाटे सर्व व्यवस्थित त्याचे शिलटं काढून घेतलेत आणि मग त्याचे चिप्स केलेत। चिप्स केल्यानंतर ते बटाटे मी टपामध्ये टाकलेत आणि एकदम स्वच्छ पाण्यानं, म्हणजे ते बटाटे जे आहेत चिप्स तुम्हाला 2 ते 3 पाण्यानं ते चांगले व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। कारण त्याचे जे पाणी आहे, खराब पाणी बटाट्याचं, ते निघून जाणार आणि ते बटाटे एकदम स्वच्छ राहणार। तर ते चिप्स असे 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि ते चिप्स आपल्याला रात्रीच पाडून ठेवायचे आहेत। कारण सकाळी जर आपण चिप्स तयार करण्यासाठी चिप्स बनवलेत आणि नंतर उकडायला ठेवले तर ते काय होतं की ते काळे पडतात। तर त्याच्यासाठी अगोदरच्या दिवशीच रात्री सर्व कामं झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित असे चिप्स बनवून ठेवा, व्यवस्थित असे पाळून ठेवा चिप्स आणि त्याच्यामध्ये असं पाणी, भरपूर पाणी ठेवा। म्हणजे जे चिप्स आहेत त्याच्यावरती असं पाणी राहणार, असं पाणी त्याच्या वरती ठेवा। म्हणजे ते जे आहेत चिप्स ते असे व्यवस्थित आणि थोडे असे कडक बनतात। तर अशा प्रकारे मी टपामध्ये ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं। तर जे चिप्स मी व्यवस्थित 3-4 पाण्याने छान धुवून घेतले आणि हा माझा जो हाती आहे हा तुरटीचा तुकडा आहे। तर तुम्ही जेव्हा चिप्स असे बनवून ठेवणार रात्रभर पाण्यामध्ये तर त्याच्यामध्ये थोडासा तुरटीचा तुकडा टाकून ठेवा। कारण त्याने काय होतं की चिप्स काळे पडत नाहीत आणि छान चिप्स बनतात आणि खायला पण खूप छान लागतात। तर अशा प्रकारे चिप्स बनवून झालेले आहेत। आता याच्यावरती रात्रभर झाकण ठेवणार। मला खूप आवडतात असे चिप्स। आमच्या घरी जे बनवलेत ना ते असे राहतच नाहीत, लवकर संपून जातात, खूप छान बनतात। तर हे बघा, मी अशा प्रकारे बटाटे चिप्स काढून ठेवलेले आहेत। रात्री पाण्यामध्ये भिजू घातलेले होते आणि तुरटीचं पाणी टाकलेलं त्याच्यामध्ये। तर तुरटीचं पाणी टाकलेलं त्याच्यामध्ये, अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजू घातले होते रात्री चिप्स बनवून। खूप छान असे चिप्स बनलेत आणि आता मी याच्यामध्ये गंजामध्ये पाणी ठेवलंय गरम करायला। याच्यामध्ये चिप्स टाकायचे आहेत पाणी गरम झाल्यानंतर आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। हे बघा, थोडंसं मीठ टाकलं कारण मीठ टाकल्यानंतर ते गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण चिप्स टाकतो तर ते चिप्सला चांगलं त्याच्यामध्ये उकडल्या गेल्यानंतर ते मीठ त्याला चांगलं लागतं। तर त्याच्यामुळे गरम जेव्हा पाणी उकळतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मग चिप्स टाकायचे आहेत। असे चिप्स गंजामध्ये टाकल्यानंतर थोडा वेळच, म्हणजे कमीत कमी 2 मिनिटं समजा ते होऊ द्यायचे। कारण जास्त शिजू द्यायचे नाहीत, कारण जास्त शिजू दिलेत ना तर ते त्याचे तुकडे होणार आणि ते निघणार पण नाहीत बरोबर व्यवस्थित। तर जास्त ते शिजू नाही द्यायचे। मामूली थोडंसं असं एकच उकळी आली ना त्याला तर गॅस बंद करून टाकायचं, म्हणजे ते आपोआप त्याच्यामध्ये मीठ असं मुरल्या जाणार आणि खूप छान असे बनणार ते। तर अशा प्रकारे चिप्स उकडून झालेले आहेत। हे बघा, मी आता याच्यामध्ये चाळणीमध्ये काढलेले आहेत चिप्स टोपलीमध्ये। याच्यातलं सगळं पाणी झरून गेल्यानंतर मग हे सुकू घालायचे आहेत आपल्याला। याच्यामध्ये थोडं थंड पण पाणी तुम्ही टाकू शकता। तर थोडं थंड पाणी टाकलं ना की चिपकणार नाही एकमेकांना। असे छान चिप्स झालेले आहेत आपले तयार। आता हे थोडे थंड होऊ देते, मग त्याच्यानंतर सुकू घालते। तर बघा, अशा प्रकारे चिप्स आपले तयार झालेत।
कारण बाहेर सुकू घालायला मला जागा नाही आहे आणि आहे छोटीशी गॅलरी आहे. पण काय होतं की खूप कावळे येतात त्याच्यामुळे अशी जाळी पूर्ण बसवली नाही. तर म्हणून मग मी काय करते घरातच टेबल आहे त्या टेबलावरती सुकू घालते. नंतर सुकल्यानंतर मग अ, हे करते कारण एवढं ऊन तापतं ना की ते लगेच सुकतात उन्हानं. घरातच सुकतात पंख्याच्या हवेनं आणि गरम खूप करतं. तर हे बघा आता चिप्स मी अशा प्रकारे तळायला घेतले. खूप छान असे चिप्स बनतात. तुम्ही नक्की बनवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तर छान असे चिप्स बनलेले आहेत. थोडंसं त्याच्यावरती मी मिरची टाकली. आता थोडंसं मीठ टाकते